शेतकरी बंधूंनो, सदर तुम्ही मुरघास बंकर बघताय. साधारणतः लांबी ह्याची 30 फूट आहे या मुरघासाची. रुंदी साधारणतः 15 फूट ठेवली हे मध्ये, आणि जी उंची झालेली दिसते तुम्हाला त्याची उंची 4 फूट आहे. तर साधारणतः ह्याच्यात 40 टन मुरघास बसतो. आणि 40 टन मुरघास तयार करायला तुम्हाला काय करायला लागेल माहिती आहे? शेततळ्याचा कागद 500 मायक्रॉनचा, लक्षात घ्या. 500 मायक्रॉनचा कागद तुम्हाला घ्यायचा आहे. खालून एखादा दगड लागला, काय टोचलं तर फाटू नये ह्याच्यासाठी, आणि मुरघास खराब होऊ नये ह्याच्यासाठी 500 मायक्रॉनचा कागद घ्यायचा आहे. तर याला कागद लागेल तुम्हाला 50 बाय 50चा. तर 50 बाय 50चा कागद तुम्ही आणला तर बरोबर हे झाकता पण तुम्हाला व्यवस्थित आणणार आहे. पाणी वगैरे शिरायची काय अडचण राहणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर हा मुरघास बंकर एकदम कमी खर्चात बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे जमिनीच्या वर मुरघास बनवलं, मुरघास बंकर तयार केला आहे. आपण शक्यतो जमिनीमध्ये मुरघास बंकर तयार करतो, पण पावसाळ्या दिवसामध्ये वापरायचं झालं, चुकून जरी पाऊस झाला आणि अर्धा खड्डा आपण जर मुरघासाचा वापरला असला तर अर्ध्या खड्ड्यामध्ये पाणी जातं, पाणी साचतं, परिणामी मुरघासामध्ये शिरू शकतं आणि ती पाणी काढायचा त्रास आपल्याला राहतो. तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायचं, जमिनीच्या वरतीच मुरघासाचे बंकर तयार करायचे. तुम्ही बघू शकता, हा जो मुरघास बंकर तयार केलेला आहे, ही जी ताली दिसत आहेत ना तुम्हाला तयार झालेल्या, ही ताली कशा तयार केलेल्या आहेत? आपले ट्रॅक्टरचे जे ट्रॉले असतात ते एका जागी चिटकून ओतून JCBच्या साहाय्याने ह्याला स्लोप दिला आहे. शेततळ्याच्या स्लोपसारखा स्लोप तयार केला आहे. तर ह्याच्यामध्ये आपले भरपूर पैसे वाचतात. आता या तुलनेत जर तुम्ही मुरघास बंकर्स तयार करायचे म्हणले RCCचे, तर RCCचे मुरघास बंकरला 1,00,000-1,50,000 लाख तुम्हाला खर्च येणार बांधकामाला, स्टीलला वगैरे तुमच्या 40 टनाच्या बंकरसाठी. परंतु हेच 1,00,000-1,50,000 लाख आपण जर ह्या सिस्टीमने केलं तर हे कागदाचा आणि बंकर तयार करण्याचा खर्च कमी होतो. आणि RCCच्या भिंतींना जेवढे पैसे गुंतणार आहे तुमचे, तेवढे पैशामध्ये तुम्ही हे मुरघास कमी खर्चामध्ये तयार करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुरघास जर कमी खर्चात तयार करता आला तर तुम्हाला हा व्यवसाय परवडू शकतो, किंवा मुरघास तुम्हाला हा परवडू शकतो. आणि हाच मुरघासाची कॉस्ट जर जास्त तुम्हाला लागली तर मुरघास करून काय उपयोग नाही. आणि मुरघास करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्या, जर मुरघास स्टेजमध्येच असेल मका तुमची तरच मुरघास करा, तर मुरघास करू नका. कारण स्टेजमध्ये म्हणजे चिकाच्या स्टेजमध्ये जर मका असेल तुमचे, म्हणजे भाजून कणीस खातो आपण त्या स्टेजमध्ये, पूर्ण चिकामध्ये पण नाही, जेणेकरून त्याचे मिल्क लाईन तयार झालेले पाहिजेत. ह्या स्टेजमध्ये जर तुम्ही मुरघास तयार केला तर तुम्हाला मुरघास जनावरांना घातल्यानंतर दुधामध्ये फायदा झालेला जाणवतो. आणि क्वालिटीमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट तुम्हाला झालेली जाणवते. तुम्ही बघू शकता या बाजूने कशा पद्धतीने ताले घालून हा मुरघास बंकर तयार केला आहे कमी खर्चामध्ये. तर तुम्ही सुद्धा या कमी खर्चामध्ये मुरघास तयार करू शकता. आजकाल काय झालं आहे की खर्च मुरघासाचा जास्त झाला, मुरघास जर 7-8 रुपये जर कॉस्टिंग पडले तर मुरघास तुम्हाला घालायला परवडत नाही. तर हे कमी करण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. सुरुवातीचे काही दिवस ज्यावेळेस तुम्ही गोट्यामध्ये सक्सेस होचाल त्यावेळेस तुम्ही RCC बंकर करू शकता. तुम्हाला पाहिजे अशा कॅपॅसिटीने तुम्ही सिस्टमॅटिकली गोटा करू शकता. पण सुरुवातीचे काही दिवस जर तुम्ही ह्या सिस्टीमने गेला तर खर्च बी असतोय, फायदा बी होतोय. तर ह्या सिस्टीमने तुम्ही मुरघास बंकर बनवा आणि आपला फायदा करा. धन्यवाद.